परदेशी, राहणार नाशिक. व्यवसाय नोकरी आहे. माझ्या मुलीच्या ट्रीटमेंट संदर्भात मी थोडी माहिती देऊ इच्छितो. बरोबर. माझ्या मुलीचं नाव श्वेता. तिचं वय आता 11 आहे. ती जन्मताच तिला जो त्रास श्वास घेण्यासाठी आणि थोडासा काहीतरी तिच्या अनिवन गोष्टी आम्हाला जाणवत होत्या श्वास घेण्यात किंवा छातीतली धडधड. तर आम्ही चाळीसगाव येथे डॉक्टर अडकडी म्हणून त्यांच्याकडे आम्ही ट्रीटमेंट घेतली, ॲलोपॅथी ट्रीटमेंट घेतली. पण त्यामुळे तिचा जो याचा श्वास घेण्याचा जो होता त्यात कुठलाच फरक पडला नाही. तिला रात्र ती असं मांडीवर घेऊन असं ठेवून तिला झोपवायला लागायचं. आणि त्याच्यात ॲलोपॅथीच्या गोळ्यांचा आणि अँटीबायोटिकचा इतका परिणाम तिच्यावर होत गेला की नंतर त्याचा इफेक्ट तिला होत नव्हता. आणि त्याच दरम्यान तिच्या नाकातून सतत एका बाजूने पूर्ण सारखं वाहत असायचं आणि हिरवा स्त्राव असायचा. तर तो गेले 11 वर्ष ती सहन करत होती. आम्ही त्या 11 वर्षात आम्ही आयुर्वेदिक ट्रीटमेंट डॉक्टर प्रसाद देशपांडे यांच्याकडे घेतली. त्यानंतर ॲलोपॅथीमध्ये आणखी तिच्या काही टेस्ट करण्यासाठी आम्ही डॉक्टर बोथरा यांच्याकडे सुद्धा गेलो. आणि त्यात तिला फक्त तेवढा तात्पुरता फरक पडत होता. पण तिचं डायग्नोसिस असं होत होतं की धुळीमुळे होतं किंवा जनरल ॲलर्जी होते. आम्ही सुद्धा ते दुर्लक्ष करत होतो. पण ती जशी मोठी होत होती तसं तिला श्वास घेणे म्हणजे दम लागणे किंवा पाय दुखणे, डोकं दुखणे असा सगळा प्रकार होत होता. तर तिच्या टेस्टमध्ये सुरुवातीला लक्षात आलं होतं की तिला काय काय त्रास होता. कॉन्जेनिटल हार्ट डिसीज तिचा डिटेक्ट झाला होता सुरुवातीला. आणि नंतर व्हेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट जो आहे तो तिला डिटेक्ट झालेला होता. आणि त्याच्या अनुषंगाने ज्या चाचण्या होत्या त्या आम्ही केलेल्या होत्या. त्याचा उपाय काही प्रॉपर होत नव्हता. फक्त औषधोपचार करत होतो विश्वास ठेवून. आम्हाला सर्जरी सुद्धा सजेस्ट केली होती. पण आम्ही विश्वास होता की आपल्याला कुठेतरी चांगला मार्ग सापडेल. आणि त्या सगळ्या याच्यातून तिला कार्डियक अस्थमा जो प्रकार असतो त्याचा तो प्रकार आहे असं मला डॉक्टरने सांगितलं होतं. त्यानंतर ते सगळ्या तिच्या श्वास घेण्याला त्रास जो आहे तो डिफेक्ट जो होता तो कुठल्या कारणाने असेल याचं कळत नव्हतं. पण त्याच्यावर फक्त कुठले तरी स्प्रे वापरणे किंवा नाकात औषध टाकणे असे प्रकार करून 11 वर्ष तिचं आम्ही मुलांना करत होतो. पण अचानक जवळच्या परिचितांकडून डॉक्टर मुसळेंचं नाव आम्हाला कळालं की याच्यावर होमिओपॅथिक ट्रीटमेंट होऊ शकते. पण होमिओपॅथी म्हटल्यानंतर थोडंसं दचकलो. आणि योगाने डॉक्टर बोथांनी सुद्धा ते स्वतः MD कार्डियक असताना त्यांनी सजेस्ट केलं की हा आजार जो आहे तिला तो जो ट्रॅक तिचा जो बंद झालेला आहे त्याच्यावर होमिओपॅथीमध्ये खूप चांगला इलाज होऊ शकतो. तर मनात शंका होती की याला खूप जास्त वेळ लागतो, होमिओपॅथिक ट्रीटमेंट खूप जास्त दिवस लागतात, आजार काहीतरी वाढतो, ह्या अशा गोष्टी मनात कुठेतरी होत्या ऐकलेल्या गोष्टी होत्या. पण प्रत्यक्ष त्यांना भेटल्यानंतर जाणवलं की याच्यावर उपाय होऊ शकतो. त्यांनी ते काही तिची अगदी व्यवस्थित जी हिस्ट्री घेतली, तिचा कुठला आजार आहे किंवा कुठल्या अनुषंगाने सगळं माहिती तिची घेतली. म्हणजे एकंदरीत वागणुकीपासून तर शारीरिक सगळ्या गोष्टी आणि तिच्या सवयी ह्या गोष्टी बघताना आपलं घरातलं आमच्या परिवारातलं वातावरण सगळ्या गोष्टींचा सांगोपांग विचार करून त्यांनी 2 गोष्टी आम्हाला झाल्या. पोस्ट कॉर्निक ऑब्स्ट्रक्शन असा जो प्रकार होता तो त्यांनी त्यात स्पेसिफिक सांगितला. आणि कोरॅकल आर्ट्रेसिया असा म्हणून स्टेनोसिस, ह्या 2 गोष्टी त्यांनी डिटेक्ट केल्या. आता हे शब्द आम्हाला त्यांच्यामुळे कळाले. पण एक विश्वास जाणवला की ते त्या अगदी योग्य ठिकाणी ट्रीटमेंट होते असा विश्वास वाढत गेला. 29 जून 2010 या दिवशी आम्ही ट्रीटमेंट सुरू केली. आणि त्याचे अगदी आश्चर्यकारक रिझल्ट असे की 3-4 दिवशीच जाणवलं की तिचे जे पाय दुखणं किंवा श्वास दम लागला. माझ्याकडे आली तेव्हा तिला त्रास काय होत होता. त्यावेळेस तिला पूर्ण एक नाक सतत वाहणे, दम लागणे, डोकं दुखणे आणि पाय दुखणे असा प्रकार होता. नाकातला स्राव कसा होता. हिरवा घट्ट होता एकदम. आणि तो सतत तिला पुसत राहावा लागायचा. आणि एक बाजूने श्वास घेणं तिला अजिबातच शक्य नव्हतं. रात्री ती तोंडाने श्वास घेणं आणि रिलेटेड अशा गोष्टी होत्या काही की त्या सतत ती सहन करत होती. म्हणून आम्ही त्यांच्याकडे पोहोचलो त्यावेळेस ही सगळी त्यांनी हिस्ट्री घेतली. किती वेळ चालली हिस्ट्री ही? साधारण 3 तास चालली. 3-3.25 तास आम्ही माहिती त्यांनी घेतली. आणि त्यात
पेशंटला किंवा आम्हाला कंटाळा न येता त्यांनी पूर्णपणे आमच्याकडून जी माहिती घेतली ते अतिशय वाखाणण्याजोगी गोष्ट आहे की कधी विचारही केला नव्हता की आपल्या प्रकृतीशी संबंधित एवढ्या सगळ्या गोष्टी असू शकतात आजकाल आणि होमिओपॅथीमध्ये या गोष्टीचा विचार केला जातो. ही खूप मोठी गोष्ट पहिल्यांदा कळाली आणि होमिओपॅथीविषयी जे काही मनात भावना होती की निगेटिव्ह भावना जी ना ती थोडी त्या पहिल्या दिवशीच संपली होती. आणि नंतर उपचार सुरू केल्यानंतर चौथ्या दिवशी आम्हाला ती जाणवलं की ती कुठेतरी फ्री होते. नाकातला जो स्त्राव आहे किंवा पाय दुखणे आहे किंवा दम लागणे आहे बरोबर. तो थोडासा तो कुठेतरी वेगळं पण जाणवत होतो. पुढच्या सेटिंगमध्ये त्यांनी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की त्यांचा स्वतः जो औषधोपचारची त्यांनी जी कोर्स दिलेला होता तो संपताना स्वतः त्यांच्याकडून जे रिमाइंडर आणि या गोष्टी आल्यामुळे आमचा आणखी विश्वास वाढत गेला की पेशंटमध्ये जी इन्व्हॉल्वमेंट त्यांची आहे ती जाणवली. आणि मग त्याचा पुढचा कोर्स ज्यावेळेस त्यांनी दिला आणि सगळ्यात महत्त्वाचं सोबत त्यांनी आम्हाला इमर्जन्सी डोस असा दिलेला होता की काही जास्त त्रास झाला तर कुठल्याही प्रकारचा औषधोपचार न करता त्या डोसचा उपयोग करायचा. आणि त्यात शक्यतो गरज पडली नाही पण 1-2दा गरज पडली त्यावेळेस तिने तो घेतला. सगळ्यात महत्त्वाचं की पेशंट म्हणून तिला त्यांच्याकडून वर जो विश्वास होता तिने स्वतः जबाबदारीने ती औषधं घेतली आणि त्यांनी सगळ्यात त्याला महत्त्वाचं कारण असं की त्यांनी ती औषधं कशी घ्यायची आणि का घ्यायची हे तिला स्वतः समजावून सांगितलं होतं. बरोबर. म्हणून तिने आपण तिला विचारू हो तुझं मनोगत काय. काय तू सांग तुला त्रास काय होत होता आणि आता फरक काय पडला. मला आधी पाय दुखायचे, डोकं दुखत होतं आणि नाकात आटाक होत होती. त्यामुळे मला खूप त्रास व्हायचा आणि आता माझं पाय दुखणे कमी झाले, डोकंही दुखत नाही आणि आता श्वास घेताना पण मला काही त्रास होत नाही. हे किती दिवसात झालं. ते 7-8 दिवसात झालं. संपूर्ण बरं झालं. त्यानंतर आता किती वेळेस त्रास झाला तो. आता मला फक्त 1-2दा त्रास झाला. तेवढी तीव्रता होती का सुरुवातीपेक्षा. सुरुवातीसारखी तीव्रता होती आता. नाही. तुम्ही अजून होमिओपॅथी बद्दल काय सांगू इच्छिता. म्हणजे ही जी होमिओपॅथीची जी ट्रीटमेंट आहे ही संत गतीने होते की जलद गतीने होते. होमिओपॅथीचं असं जाणवलंय की ते त्यांची जी कन्सेप्ट आहे औषधोपचाराची तर ती मला असं वाटतं की ती ॲलोपॅथीपेक्षा किंवा जास्त त्याच बरोबरीने ती जास्त इफेक्ट करते असं जाणवलंय किंवा असं मला आता ठाम विश्वास झालेला आहे की आपण असं छोट्या छोट्या गोष्टी पेन किलर किंवा ज्या काही गोष्टी घेतो त्याच्याऐवजी आपण होमिओपॅथी सुद्धा घेतली तरी सुद्धा त्याचा इफेक्ट होऊ शकतो असा माझा आता पूर्ण विश्वास झालेला आहे. एक्झॅक्टली. तुम्ही दुसऱ्या पेशंट्सला काय संदेश देऊ इच्छितात. पेशंटला मी तर म्हणेल की आपण खूप गोष्टींना आपल्या हाताशी आणि आपल्याजवळ खूप मोठा उपचार उपलब्ध आहे. डॉक्टर मुसाळेंशी बोलताना लक्षात आलं की कॅन्सर सारखा आजार जर बरा होऊ शकतो तर बाकी छोटे आजार तर निश्चित खूप लवकर बरे होऊ शकतात. तर सगळ्या पेशंटला माझं म्हणणं एक राहील की कुठल्या तरी ज्या औषधोपचाराचा साईड इफेक्ट किंवा त्रास पुढे जाऊन होणार आहे त्याच्यापेक्षा होमिओपॅथी जे अगदी रिलायबल स्वस्त आणि खूप परिणामकारक उपचार आहे तर त्याचा निश्चित फायदा घ्यायला पाहिजे. आणि छोटे छोटे आजार असो किंवा मोठे आजार असो पण त्याचं जर आपली जर एकदा डॉक्टरांकडे जर तुमची हिस्ट्री तयार झाली तर तुम्हाला पुढे आयुष्यात कुठलाही जर आजार झाला तर त्यावर औषधोपचार काही मिनिटात सुद्धा होऊ शकतो असा माझा विश्वास झालेला आहे. बरं. ठीक आहे. अजून काय सांगायचं. होमिओपॅथीसाठी मी म्हणेल की फक्त त्याचा प्रचार जो आहे तो सगळ्यांच्या मनात जो झालेला आहे तो फक्त निघण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी जर फायदा घेतला आणि आपले अनुभव एकदा घ्यायलाच हवा असं मी सगळ्यांना आवर्जून विनंती करेन. आता तिची मानसिक स्थिती कशी आहे सुरुवातीपेक्षा. मानसिक स्थिती तिची आधी थोडं काय व्हायचं की श्वास घ्यायला त्रास असल्यामुळे किंवा तिचं कॉन्सन्ट्रेशन आणि चिडचिडेपणा खूप जास्त होता आणि परिवारातला वावर तिचा संतापी आणि शॉर्ट टेम्पर असा होता. पण हे औषधोपचार सुरू झाल्यानंतर असं जाणवतंय की ती शांत आणि कॉन्सन्ट्रेशनने काम करते, अभ्यासात तिचं मन लागतंय आणि स्वतः जबाबदारीने करते. हे आम्हाला अगदी लक्षपूर्वक जाणवलेला फरक आहे. अच्छा. थँक्यू.